नमस्कार, मी कृष्णा केंडे ABP माझाच्या फेसबुक लाईव्हमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज एक आजी आणि नातींच्या प्रेमाची कहाणी घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे. हे प्रेम एवढं निखळ आहे की आपल्या आजीसाठी या चिमुरड्यांनी काय त्याग केला असेल हे आता तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. पण खरं तर ह्या चिमुकल्या आहेत, यांचं वय आपण बघितलं तर यांचं वय खूप कमी आहे आणि यांच्या आजी ज्या आहेत त्यांचं कॅन्सरमुळे निधन झालं आणि कॅन्सरमुळे निधन झाल्यानंतर या चिमुरड्यांनी असं ठरवलं की आपल्या आजीचेही कॅन्सरमुळे केस गेलेले होते, इतर कोणाचे तसे जाऊ नयेत किंवा एखाद्या महिलेचे कॅन्सरमुळे जर केस गेले तर जेवढ्या कॅन्सरमुळे त्या खचत नाहीत तेवढ्या त्यांना केस नाही आहेत आणि समाजामध्ये आपली प्रतिमा काय होईल किंवा आपण कशा पद्धतीनं लोकांना सामोरं जायचं. कित्येक महिला आपण डोक्याला रुमाल बांधलेल्या पायातील बाहेर येत नाही आहेत आणि अशा ज्या महिला आहेत त्यांना आपल्या केसांचं दान करावं असं या चिमुरड्यांना वाटलं. तुम्हाला आश्चर्य यासाठी वाटेल की यांचं जर वय बघितलं आपण तर त्यांचं वय हे केवळ 6, 7 आणि 8 वर्ष आहे. आता या वयामध्ये यांना किती समजतं किंवा ह्याला या विषयाची किती ज्ञान आहे किंवा ह्यांना या विषयाबद्दल किती समजतं, मात्र त्यांच्या चेहऱ्यावरचं जे आत्ताचं हास्य आहे ना त्यावरनं त्यांची विचार करण्याची क्षमता किती असेल किंवा त्यांनी काय केला असेल हे यावरनं स्पष्ट या ठिकाणी होतं आहे. तुम्हाला माझा आवाज येतोय? म्हणजे मी आणखीन तुम्हाला या संदर्भामध्ये सांगू शकेल. कृपया कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की माझा आवाज येतोय किंवा नाही, म्हणजे मला या ठिकाणी लक्षात येईल की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय किंवा नाही. कृपया माझी विनंती आहे की थोडंसं माझा जर आवाज तुम्हाला व्यवस्थित येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, म्हणजे मी तुम्हाला आणखीन तुमच्याशी संवाद साधून या सगळ्यांना मी बोलतं करणार आहे. तुम्हाला माझा आवाज येतोय? कृपया मला सांगा, म्हणजे मला आणखी पुढे या विषयाला घेऊन जाता येईल. ओके. कमेंटमध्ये मला या ठिकाणी तुमची प्रतिक्रिया कळलेली आहे. मी हा विषय थोडासा पुढे घेऊन जातो की या सर्व मुली, म्हणजे आता यांच्यापासून आपण सुरुवात करूया. बेटा नाम क्या है? आपकी उम्र कितनी है? 6 साल। 6 साल की हुआ. आपका क्या नाम है? सैयदा ज़हरा फातिमा। ओके. आपकी क्या उम्र है? 7 साल। 7 साल की है. आपका क्या नाम है? सैयदा इरशाद फातिमा जाफरी। तो आपके बाल आपने क्यों मतलब दे दिए किसी को? क्यों ऐसा लगा कि आपको ये बाल देना चाहिए? मैंने आपके देखा तो बहुत लंबे लंबे बाल थे, ऐसा क्यों लगा? हमने यूट्यूब पर देखा तो इसकी दादी को भी ब्रेस्ट कैंसर था, इसलिए हमने कैंसर पेशेंट को इसलिए डोनेट किया। तो आपने आपने आपको लगा तो आपने पिताजी ने हाँ कहा? हम- नहीं, आपने कैसे मनाया उनको? ये कैसे क्या देखा था आपने यूट्यूब पे? कि अपने बाल कैंसर पेशेंट को दे देते हैं और लोगों के पास बाल नहीं होते थे। आपकी दादी को भी ऐसा हुआ? आपकी दादी को भी ऐसा ही हुआ? हाँ, तो आपने भी आपने पापा से कहा ऐसा कि मुझे मेरे बाल किसी को देने हैं? नहीं, तो किसको कहा था? माता अम्मा को? हाँ, तो क्या बोली मम्मी? हाँ, हाँ, तो आपकी दादी का आपसे बहुत प्यार करते थे? हाँ। आप बताइए. तो आपको बाल कटवाते समय कुछ नहीं लगा कि मेरे बाल जाएंगे, अब मेरे को बाल नहीं होंगे? पहले मैं पहले मेरे बहुत पहले बाल होंगे। तो क्या हुआ? तो लगा थोड़ी देर? हाँ, आपण आपल्यासोबत त्यांच्या नातेवाईक देखील आहेत. आपण त्यांच्याकडनं थोडंसं सविस्तर जाणून घेऊया. बघा त्यांचे वय किती आहे, त्यांची विचार करण्याची क्षमता किती आहे. असं असलं तरी पण यांच्याकडे
दानत किती आहे, म्हणजे देण्याची क्षमता किती आहे ते बघा. आपल्या आजीला कॅन्सर झाला होता, त्यांचे केस गेले, त्यामुळे त्यांना ज्या घरात वावरताना जे भावना होत्या त्या भावना इतर कोणाच्या होऊ नयेत म्हणून यांनी हे सगळं केलं आहे. मला सांगा कशा पद्धतीने त्या तुमच्यासोबत व्यक्त झाल्या? पहिलं तर त्यांचं आजी आणि नातीचं प्रेम कसं होतं? ती खूप लहान होती जेव्हा तिच्या आधीचा असं झाला होता. ते फोटोमध्ये बघून विचारली होती आईला की कशामुळे हे केला. तर ती सविस्तर सांगितली की असं असं तुझ्या आजीला कॅन्सर झाला होता आणि कॅन्सरमुळे केस गळतात. तर म्हणून तिला असं वाटलं की माझी आजीला मला एवढं सहन करावं लागलं. प्रत्येक स्त्रियाला आपल्याला केस खूप आवडते. म्हणजे स्त्रियाची एक सौंदर्यतामध्ये येतात आणि ती आपल्या आजीला तसे पद्धतीनं बघितलं. म्हणजे ती गोदमध्ये होती तिचे आणि तिचे पूर्ण केस गळलेले होते. तिनं म्हणलं की असं काय झालं होतं की म्हणजे सगळ्यांच्या एवढे लांब लांब केस आहेत, आजीचेच नाही. तर म्हणे ती हिने सगळं सविस्तर सांगितलं आणि तिला तेव्हापासून असं वाटलं की माझे बी तसंच हे मी कोणाला देईल त्यांना खूप चांगलं वाटेल, कारण ते खूप लहान आहेत. त्यांना असं टक्कल वक्कल बघितलं तर कोणी काही म्हणणार नाही. तर ते म्हणतात की आमचे जे केस कोणाला वापरू शकत हे आले तर ते खूप बरं होईल आणि त्यांना बी असं ही आणि ती सगळं ना एकत्रच काही बी चालले तर ते सोबतच करतात. यात चुलत बहिणी आहे. चुलत बहिणी आहे, ही माझी आहे, ही हिची आहे आणि ते माझ्या भावाची आहे आणि एकत्रच राहतात आम्ही सगळं. मला सांगा त्यांनी कशा पद्धतीने तुमच्यासमोर व्यक्त झाल्या की असं करायचं? ही ॲक्च्युली म्हणजे यूट्यूब आणि कार्टून्स वगैरे बघते आणि त्यात ते डोनेशन आणि सगळे भावना हे आजकाल सगळं कॉमनच आहे. सगळे लोक आपल्याला सांगतात की काय काय नेमकं सगळं ही बघून सांगितली की आपण असं दिलं तर ट्रान्सप्लांट म्हणून पण आहेत. आता काय आहे ते कॅमेरामध्ये कॉन्शियस झाले म्हणून जास्त बोलत नाही. तेच आम्हाला म्हणले की हम चिपका सकते हैं बाल को किसी के. तो भी आम्ही बोले की हां ठीक आहे. देन विल म्हणजे पुढे चाला देते आणि ही बोलली यांना आपण तिघी करू, कारण तिघीचे लांब लांब केस होते. ते म्हणजे होकार झाला. थोडासा फॅमिलीवाल्यांना मनवण्यासाठी थोडासा एक 5. तुमची काय पहिली प्रतिक्रिया? खरं तर माझी काही नव्हती, कारण मी स्वतःच ऑन्को फिजिशियन आहेत. सिग्मामध्ये जॉब करते मी आणि माझं स्वतःचं पण आहे ओरल कॅन्सर स्पेशलिस्ट. तर मला माहिती आहे की केस गळल्यानंतर पेशंटला कसं वाटतं आणि मला खूप आवडलं आणि माझ्या मैत्रिणीला आणि सगळ्यांना मी खूप आवडलं की म्हणे तुझी मुलगी एवढी भावना करे. आमचे बी घरी असं पाहिजे, म्हणजे मुलीला केस खूप आवडतात. पण ते बघून सांगितलं की नाही आई तुम्ही सांगतात म्हणजे ऐसा होता है ना, घर में शेयर करते हैं बच्चों से कि ऐसा ऐसा हुआ, बाल गए. तो ये लोगों को ऐसे देख के ऐसा डोनेशन वाली भावना खुद ही आई. एंड वन ऑफ दिस कि सोशल मीडिया उस वजह से ज़्यादा वो हुआ है कि आ जाते हैं बाद में हमारे बाल. उनके नहीं आए तो प्रॉब्लम होंगी, तो हमारे बालों को यूज़ में आएंगे तो हैप्पीनेस हमको मिलेंगी. बघा ना किती मोठी भावना आहे की त्यांनी असं व्यक्त केलं की आमचे केस गेलेले परत येतील, परंतु ज्या कॅन्सर पेशंटचे केस गेलेले आहेत त्यांचे परत येणार नाही आहेत. आणि ही एक एवढी शुद्ध भावना आहे आणि या चिमुरड्यांच्या मनात ही भावना आली. आणखीन आपल्यासोबत आई आहेत आणखी मुलीचे तुमच्या तुमच्या सासू, आपके सासू माँ गुजर गई थे, तो उनके और इनका प्यार कैसा था? और था कि शी डिसाइडेड बाय हरसेल्फ, मतलब उन्होंने अपनी तरफ से सोच ली कि मैंने करना है. और ये दोनों ने सिखाने वाली ये थी. इसका बोलते हैं ना फुट स्टेप कर चलना, दोनों साथ में चलना, ये दोनों फॉलो किए. और ये दोनों फॉलो क्या किए कि बोले हाँ हम लोग यूट्यूब पर देख रहे हैं आजकल कि कैंसर के लिए डोनेशन चलता है. डोनेशन बोन मैरोस का भी है, हेयर ट्रांसप्लांट का भी है. तो कहा कि हम जो कर सकते हैं वो करेंगे. हमारे लंबे बाल हो गए 3 साल से, पिछले ये लोगों ने अपने हेयर कट नहीं किए थे बिल्कुल. ट्रिम मतलब हाथ भी नहीं लगाने देते थे ये लोग. और ये अभी कुछ समय से लॉकडाउन की वजह से इनके हाथ में मोबाइल ज़्यादा रह रहा था. घर वालों ने कैसा इनको सपोर्ट किया? पहली भावनाएं क्या थी? थोड़ा सा तो हम लोग स्ट्रेस हो गए कि यार ये थोड़ा आज बोल रहे हैं कल शायद बदल जाएंगे. 2 वीक से हम लोग ढूंढ रहे थे. 2 वीक के बाद मैंने संडे को सर को कॉल किया, संजय सर को, कि सर मेरे बच्चे बाल डोनेट कर. एंड आई थिंक सर समझ रहे थे कि कुछ बड़े बच्चे हैं, ये बड़े बच्चे हैं और मतलब ये लोग देंगे या नहीं देंगे. और जब ये देखा इन्होंने तो ही हैड अप्रिशिएटेड देम बाय हिज हार्ट. मतलब ऐसा है कि बिल्कुल सर ने कहा कि मैंने कभी नहीं देखा कि इतने छोटे बच्चों का ये है भावना और ये इतना ये लोग सोच रहे हैं किसी के बारे में. एक छोटी सी सोच शायद आगे चल के बहुत बड़ा कुछ करेंगे ये लोग अपनी लाइफ में. और सर के लिए तो मैं कुछ ज़्यादा ही क्रेडिट दूंगी. 15 दिन तक मैं ढूंढती रही ये लोगों के लिए कि कहाँ पर इनका मैं दे सकती हूँ बाल, कहाँ पर डोनेट कर. मतलब कितने सारे सैलून्स को मैंने फ़ोन लगाया. मुंबई और बैंगलोर के मिल रहे थे मेरे को, लेकिन मेरी जॉब्स की वजह से और
प्रायोरिटीज़ ऐसी है मेरी। इनके और दादी की प्यार वाली कहानी। दादी तो मतलब शी वॉज जस्ट 8 मंथ्स जब वो गई तो, और मतलब सारा ध्यान इस पे ही रहता था, मैं अगर से उनके पास छोड़ दूँ। आ गई भाई को बोला था, मतलब मासा की मासी का ही लड़का है, तो मेरे भाई को बताया, इसके हस्बैंड को बताया था कि मैं जीते जी तेरे पर आ गई, अब ये तुम में ही है समझना मत। मतलब वो होता है ना कि आते हैं बोलते हैं ना बड़े नाती में आते, तो ये पहली नाती है उनकी दादी के और अजी के, उसकी डेथ के पहले उन्हें तो उनके भी बोल दिए कि मेरा तो कैंसर हो गया, मुझे इसके साथ जो भी रिलेशन है जी लेना, उसके आने के बाद मैं जितना जी ली हूँ तो इसकी वजह से जी, इसको देखना था मैंने। और यांनी खूप लेके बैठना, उसको बातें सुनाना, उसको अपने मतलब हमारे यहाँ पर नौहेमर से जो पढ़े जाते हैं उसको सुनाते थे अपनी आवाज़ में काम करे तक। खूप एक महत्त्वाचा शब्द वापरला तो, ह्या जरी छोट्या असल्या तरी यांचा विचार खूप प्रेरणादायी आहे, खूप मोठा आहे, जो या ठिकाणी अनेकांना एक प्रेरणा देणार आहे या वाटेवर घेऊन जाण्यासाठी. आणखी थोडंसं बोलूयात, कारण खूप इच्छा होते मला या सगळ्यांशी बोलण्याची, कारण की त्यांनी खूप मोठा या ठिकाणी निर्णय घेतला आहे. आपके जब बाल गए थे तो बाकी आप खेलने गई बाहर, किसी ने आपको पूछा कि ऐसा क्यों किया है? हाँ, I have donated my hair for a good cause. Good. Cancer patient. आपको किसी ने पूछा? हाँ, for cancer patient. स्कूल वाले आप तो ऑनलाइन क्लासेस करते होंगे, तो आपके साथ देखा तो पहचान? हाँ. No one will cheat Rizal. She has donated her hair for a good cause. आपल्यासोबत हर्षसंजयचे संजय इंगळे देखील आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. ठीक आहे, तुमची पहिली वेळ नसेल की अशा पद्धतीने केस डोनेट करण्याची, पण पाहिल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया काय? म्हणजे शॉकिंगच होतं. मला फोन आला तर मला असं वाटलं की साधारण 18-20 वर्षाच्या महिला असतील आणि सरासरी ते आपले 9 इंच केस देत राहतात. तर हे जे तेव्हा तिन्ही आल्या होत्या आणि यांचे जवळपास 12-12 इंचाचे केस होते, लांब होते. आणि यांना जर बघितलं तर मी पहिले तर एक 15-20 मिनटं मी यांचे केस कापलेलेच नाही. मी यांच्याशी फक्त चर्चा करत बसलो होतो की हे तुम्ही स्वतःहून करत आहात का, स्वतःहून करत आहात का? कारण भरपूरसे मला हे की जेव्हा आपण जावळं काढतो तर 3-4 वर्षाची मुलगीसुद्धा जेव्हा तिचे केस काढायला लागतो ती रडायला लागते. आणि इथं जेव्हा यांना बसवलं मी केस कट करायला, तर हे स्माइलिंगली आपले केस डोनेट करत आहेत. ते इतका मोठा प्रेरणादायी ही व्यवस्था म्हणजे अशी कधीच नाही. आणि यांना हे जेव्हा मी केलं, माझ्या मोबाईलवर मी शूट केलं, इंस्टाग्रामला टाकलं, 15,000 लाईक आले. आणि यांच्यानंतर जवळपास अजून 4 लोकांनी ते इन्स्पायर होऊन केस देण्याच्या प्रतिक्रियेमध्ये सहभागी झाले, की लहान मुलं देऊ शकतात तर आपण का नाही. कारण आज मला जरी सांगितलं की बाबा तुझे केस पूर्ण 100% काढून टाक, टक्कल कर म्हणे, तर माझी हिंमत एवढी होणार नाही. जर तुम्ही त्यात सातत्यानं असतात, महिलांचं केसांवरचं प्रेम सर्वश्रुत आहे आणि त्या भावनेतून आता तुम्हाला खरं सांगू का, जेव्हा हेअर कट करायसाठी महिला येतात त्या 1 इंच केस जर जास्त कापले तर शिव्या घालतात, अक्षरशः शिव्या घालतात. इथं तर 12 इंच स्वतः पूर्ण केस देऊन टक्कल व्हायचं म्हणजे तुम्ही, हा म्हणजे एक शॉकिंगच आहे. पण इतर मी तिथं जेव्हा असलेल्या सगळ्या माझ्या स्टाफला विचारलं की आता कोणी आहे का अजून तयार केस देण्यासारखं याच्यासाठी, तर कोणीही अक्षरशः केस म्हणजे 1 इंच कापायसाठी तयार नव्हते. आणि हे खरंच प्रेरणादायक आहे. आणि म्हणजे महिलांना सोडा, लहान लेकरांनासुद्धा आपले केस खूपच प्रेम असतं. आईवडिलांनी जरी विचार केला की केस काढायचे तरी ते काढू देत नाहीत. आणि इथं स्वतःहून ते येऊन जेव्हा देतात तर खूपच एक अभिनंदनास्पद काम केलेलं आहे त्यांनी, असं मी म्हणू शकतो. अत्यंत अभिमानास्पद यांनी हे काम केलेलं आहे. आपल्या आजीचे जसे केस गेले होते, कुणाचेही जाऊन आपली आजी घरामध्ये जशी वावरत होती, तिच्या मनामध्ये जी एक भावना होती की आपल्याला केस नाही, अशी भावना कुणाच्याही मनामध्ये येऊ नये इतक्या पवित्र हेतूनं यांनी हे आपले केस दान केलेले आहेत. आणि मी आत्ता पूर्वी देखील म्हटलं होतं, पुन्हा एकदा म्हणतो, यांचं वय जरी छोटं असलं तरी यांच्याकडचा विचार जो आहे तो अत्यंत प्रेरणादायी आणि अगणित मोठा आहे. आणि हा विचार यासाठी मोठा आहे
ती महिला असू देत किंवा एखादी लहान मुलगी, तिच्यासाठी ते केस म्हणजे जीव की प्राण असतात। एक एक इंच केस वाढवण्यामध्ये त्या मेहनत करत असतात आणि त्यावरती त्या चांगले दिसावेत यासाठी तासनतास आरशाच्या समोर त्या असतात। आणि अशा असताना देखील यांनी एक मोठं काम केलेलं आहे, एक मोठा संदेश दिलेला आहे आणि तो अत्यंत प्रेरणादायी आहे। आणि यांचा एक संदेश, अशा पद्धतीचा संदेश हजारो कॅन्सरग्रस्तांसाठीची एक पालवी आहे आनंदाची। ती यासाठी पालवी आहे की यांचं पाहून अनेक लोक अशा पद्धतीने समोर येतील आणि कॅन्सरग्रस्त रुग्णांना एक दिलासा देतील। त्यांच्या मनात जे दुःख आहे की आपले केस कॅन्सरमुळे गेलेले आहेत, ते दुःख कमी करण्यासाठी, त्यांचं ओझं कमी करण्याचं काम या 3 चिमुरडींनी केले आहे। एवढं मोठं त्यांचं कर्तृत्व आहे। त्यांच्या कर्तृत्वाला निश्चितच एकच म्हणता येईल, सलाम। एक कवितेच्या ओळी आठवतात, त्या फक्त मागे पुढे होतील कारण पूर्ण पाठ नाही आहे। देखणे ते चेहरे जे प्रांजलाचे आरसे, सावळे का गोमटे याला मोल नाही फारसे। देखणे जे हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, सुंदराने गंधलेले मंगलाचे सोहळे। कॅमेरामन धनंजय दारुंतेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, औरंगाबाद।